तर आता बातम्या आहे यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे सोयाबीन विक्रेता शेतकरी कन्येला वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताटकळत ठेवल्याचा प्रकार पुढे आला होता। त्यानंतर जिल्हा प्रशासन खळबळून जागं झालं असून शेतकरी कन्येची तक्रार जिल्हाधिकारी पंकज आशे यांनी दाखल केली असून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। जिल्हा प्रशासनाकडे शेतकरी श्री काळे यांचे आणि यांची मुलगीमार्फत तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभाग वखार महामंडळ यांना पण सूचना दिली आहे त्याच्यामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी आणि तसेच डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनतर्फे सुद्धा या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये जर कोणतेही त्यांची चूक आणि दोष आढळला तर संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। हां, माझ्याकडे सगळ्या पावत्या आहे आणि मी आता त्याचसाठी आले आहे। मी शनिवारी पण आले होते माननीय कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी, पण आज सर आलेले आहेत। आता त्यांना भेटून हे निवेदन देऊन मी सरांकडे एकच विनंती करते की ते संबंधित जे अधिकारी आहेत दोन महेश गिरी आणि सतीश जाधव यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आमची जेवढी काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई करण्यात यावी।